ए ला व्यंजनाशी जोडल्यावर तयार होणारे शब्द बघा. ए हा स्वर आहे, आपण पाहिलाय ए आय ओ यू हे आपले स्वर आहेत इंग्रजीतले आणि बाकी हे व्यंजन आहे. तर बी हे याचे नाव आहे, पण बी या व्यंजनाला जेव्हा ए हा स्वर येतो तेव्हा या बी ए चा आवाज होतो बॅ. सी या व्यंजनाचा नाव सी जरी असले तरी याला ए जोडल्यावर सी ए चा आवाज होतो क्या. आणि डी या व्यंजनाचा जेव्हा ए सोबत येतो तेव्हा याचा आवाज होतो डॅ. अशा पद्धतीने एफ आणि ए जुडला तर त्याचा आवाज होतो फ्या आणि जी ए याचा आवाज होतो ग्या. तर बघा बी ए याच्यापासून आपण कोणतं स्पेलिंग बनवतो बी ए बॅट. सी ए या आवाजाला क्या पासून आपण कोणतं स्पेलिंग बनतं किंवा आपण ऐकलेलं आहे कॅट. डी ए डॅ याच्यापासून कोणतं स्पेलिंग बनवतो आवाज होतो डॅड. एफ ए चं सांगा फॅन आणि जी ए चा गॅस. तर अशा प्रकारे अनेक शब्द आपले तयार होऊ शकतात.